इस समय हमारी मौजूदगी है नागपुर दक्षिण पश्चिम विधानसभा सीट पर, जहां पर जो विधानसभा कार्यालय है भारतीय जनता पार्टी का, उसका उद्घाटन करने के लिए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जो है वो यहां पर पहुंचे हैं। और अहम बात यह है कि खुद जो है देवेंद्र फडणवीस जो है वो इसी सीट से चुनाव लड़ते हैं और चौथी बार जो है यहां पर ये मतदान होने जा रहा है इस सीट पर। 2008 में ये सीट जो है बनी थी डिलिमिटेशन के बाद, और उसके बाद से लगातार 3 बार जो है देवेंद्र फडणवीस इस सीट से जीते। और अब आप देख सकते हैं सीधे तौर पर विजुअल्स में नितिन गडकरी जो है वो यहां पहुंचे कार्यालय उद्घाटन के लिए। आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय नानाभाऊ शामकुळे, माजी महापौर आदरणीय सौ नंदाताई जिचकार, आदरणीय संदीप जोशी, प्रकाश भोयर, श्री गावंडे, मुन्ना यादव, सर्व राजू हडप, आपले सर्व प्रमुख नेता मंडळी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधूंना आणि भगिनींना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज दक्षिण पश्चिम मतदारसंघातील आपले लोकप्रिय उमेदवार माननीय देवेंद्रजींच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे। विशेष रूपाने आज या प्रचाराचा शुभारंभ होतो आहे आणि या प्रचाराच्या शुभारंभाची सुरुवात आज आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनाने होते आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1947 सालापासून तर आजपर्यंत आपल्या देशाच्या इतिहासामध्ये काँग्रेस पार्टीला दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये सर्व ठिकाणी राज्य करण्याची संधी मिळाली। 60 वर्षापेक्षा जास्त काळ काँग्रेसने सत्ता उपभोगली आणि 10 वर्षामध्ये आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली मागचे 10 वर्ष आणि त्याआधी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारने 4 वर्ष या देशामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळाली। आज या निवडणुकीमध्ये स्वाभाविकपणे प्रत्येक उमेदवाराला आणि पक्षाला त्याच्या कामाचं जनतेसमोर ऑडिट करून मांडण्याची एक संधी मिळालेली आहे। काँग्रेस पक्षाने आपल्या नागपूर शहरामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये, राज्याबद्दल आणि देशाबद्दल तर मी बोलणार नाही, पण काँग्रेस पक्षाने जे 60 वर्षात केलं नाही ते आपल्या नागपूरमध्ये, पश्चिम दक्षिण नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं, हे आपल्या समोर आहे। मी आज ज्या रिंग रोडवर उभा आहे, मी जेव्हा विधान परिषदेचा आमदार होतो तेव्हा या रिंग रोडच्या निर्माण करण्याकरता मी 23 वेळा निर्णया मार्गाने प्रश्न उपस्थित केला होता। आपण जुना काळ आठवा की अजनी चौकामध्ये 100 पेक्षा जास्त ऍक्सिडेंट झाले। सगळा ट्रॅफिक नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागातून जायचा आणि या रिंग रोडचं काम अपूर्ण पडलं होतं। श्रीमती पालकर नावाच्या न्यू इंग्लिश काँग्रेस नगरच्या एक शिक्षिका होत्या आणि त्यांनी त्या काळामध्ये सगळ्या मुलांना बरोबर घेऊन आपला ट्रॅफिक जामचं मोठं आंदोलन नागपूरमध्ये या रिंग रोड करता केलं होतं। पण आपण हा रिंग रोड तर बांधलाच, पण ज्यावेळी मी बांधकाम मंत्री झालो त्यावेळी हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करण्याकरता 450 कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले आणि हे काम पूर्ण केलं। हे लाईट देखील त्यावेळी लावले आणि आता या रिंग रोडवरून पहिल्यांदा भारतामधला पहिला प्रकल्प आपण मंजूर केलेला आहे की 49 किलोमीटर असणाऱ्या रिंग रोडवर आपण अशा प्रकारची एक इलेक्ट्रिक बस, म्हणजे 2 बसेस जोडून मोठी होईल
ज्यामध्ये 135 लोक बसू शकतील अशी फ्लॅश चार्जिंगवरची लहान मेट्रो सारखीच एक इलेक्ट्रिक बस सुरू करणार आहे. या बसची विशेषता ही आहे की जेव्हा बस स्टॉपवर उभी राहील तेव्हा वरतून एक चार्जर, फ्लॅश चार्जर खाली येईल, अर्धा मिनिटात बसला चार्ज करेल आणि बस लगेच पुढे जाईल. या बसमध्ये एक्झिक्युटिव्ह चेअर्स पण आहे आणि त्याचबरोबर याची एअर कंडिशन बस आहे. प्रत्येक खुर्चीसमोर लॅपटॉप आहे आणि जशी विमानामध्ये चहा नाश्त्याची सोय राहते तशी या बसमध्ये एअर होस्टेसच्या ऐवजी बस होस्टेस राहणार आहे. आणि या बसचा किराया डिझेल बसच्या तुलनेमध्ये 30% कमी राहणार आहे. मी येकोस्लावियामध्ये गेलो होतो स्कोडा कंपनीमध्ये. युरोपमध्ये ही बस मी पाहिली, त्यांच्याशी चर्चा केली. तिथून टाटाचे एमडी वाघ आहेत, त्यांना फोन केला. स्कोडा आणि टाटाचं जॉईंट व्हेंचर करून दिलं आणि सिमेन्स आणि हिटॅची या टेक्नॉलॉजीमध्ये दोन मोठ्या कंपन्या आहेत त्यांचंही पण करून दिलं टाटा बरोबर. आणि आता आचारसंहिता संपली, इलेक्शन संपलं की दुसऱ्या दिवशी नागपूर महानगरपालिका याचं टेंडर काढणार आहे आणि मी माझ्या विभागातर्फे ऑलरेडी 170 कोटी रुपये या प्रकल्पाकरता मंजूर केले आहे. आज आपली मेट्रो जी आहे ती भारतातली सगळ्यात चांगली मेट्रो आहे. कॉस्ट वाईज देखील स्वस्त पडलेली आहे. आपण भारतामध्ये पहिला विक्रम केला की वर्धा रोडवर केला, पारडीला केला, आता कामठी रोडवर केला. खाली रोड, वरती फ्लायओव्हर, त्याच्यावरती मेट्रो. 3 ठिकाणी आपण भारतामध्ये पहिल्यांदी हा अभिनव प्रयोग एका पिलरवर यशस्वी करून दाखवला. आणि गड्डीगोदाम चौकामध्ये तर आपण वर्ल्ड रेकॉर्ड केलेला. आपला खाली रोड आहे, त्याच्यावरती दिल्ली, मद्रास, मुंबई, कलकत्ता रेल्वे लाईन आहे, त्याच्यावरती फ्लायओव्हर आहे आणि त्याच्यावरती मेट्रो. म्हणजे एका ठिकाणी 4 लेअर आहेत. आणि हा विक्रम नागपूरमध्ये झाला. नागपूर शहर हे देशातलं पहिलं शहर आहे की ज्या शहरामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये मी तरी पाण्याकरता एकही मोर्चा निघालेला पाहिला नाही. 24 तास 24/7 आपण नागपूर शहराला पाणी देण्याची जबाबदारी, आव्हान स्वीकारलं. आणि आज 75% नागपूरमध्ये कमीत कमी 12 तास ते 24 तास पाणी पुरवठा होता आणि आपण हे यशस्वी करून दाखवलं. 93 पाण्याच्या टाक्या बांधल्या, त्यापैकी 87 पूर्ण झाल्या. नवीन पाईपलाईनचं काम सुरू झालेलं आहे आणि भारतामध्ये 24/7 ही योजना यशस्वी करून दाखवणारा देशातलं एकमेव शहर कोणतं असेल तर ते नागपूर शहर आहे. तुम्हाला माहिती असेल की आपल्या शहरामध्ये तुम्ही टॉयलेटमध्ये जे पाणी टाकता ते आपण भांडेवाडीला गेल्यानंतर शुद्ध करतो आणि ते पाण्याची आपण एक अभिनव योजना 8 वर्षापासून सुरू केली. ते पाणी शुद्ध करून कोराडी आणि खापरखेडा वीज प्रकल्पाकरता आपण वापरण्याकरता देतो. त्याच्या बदल्यात दरवर्षी आपल्याला 300 कोटी रुपये मिळतात. टॉयलेटचं पाणी विकून 300 कोटी रुपये कमवणारी या देशातली पहिली कोणती महानगरपालिका असेल तर ती नागपूर महानगरपालिका. एवढंच नाही तर जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना आठवत असेल या समोर गेल्यावर कोका कोला फॅक्टरी होती जिथे आता मी राहतो. तिथून एक डिफेन्सची रेल्वे लाईन होती. त्या काळामध्ये आजपासून 12 वर्षापूर्वी त्यावेळी मी ठरवलं की आपण ही रेल्वे लाईन विकत घ्यायची आणि ना सगळी रेल्वे लाईन अजनीपासून तर डिफेन्सपर्यंत, डिफेन्स नाही टी पॉईंटपर्यंत आपण 2.5 कोटी रुपयामध्ये विकत घेतली. किती? फक्त 2.5 कोटी रुपयात.
आणि भारतातले जागतिक कीर्तीचे आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांना मी पहिल्यांदा नागपूरला आणलं आणि त्यांनी एक मोठं डिझाईन तयार केलं 35 हेक्टर जागेमध्ये. त्याचं नाव होतं लंडन स्ट्रीट. पण नंतर आपण ते नाव बदलवलं आणि त्याचं नाव केलं ऑरेंज स्ट्रीट. आणि ही 2.5 कोटीची जागा घेतली. त्यावर आपण 24 पॅकेजेस तयार केलेले आहे. आतापर्यंत 6 पॅकेजेस आपण विकले. आतापर्यंत महानगरपालिकेला 550 कोटी रुपये मिळालेले आहे. आणि ज्यावेळी पूर्णपणे आपण हे विकू तर 2.5 कोटी रुपयाची गुंतवणूक करून महानगरपालिकेला 2,500 कोटी रुपयाचा फायदा झाला. त्या ठिकाणी ज्या बिल्डिंग म्हणून तो कॉन्ट्रॅक्टरच विकून झाला. नेत्यांच्या हातात नाही आहे. पर स्क्वेअर फीट तो महानगरपालिकेला कोट करतो की मी एवढे पैसे तुम्हाला देईन. पण केवळ आपण कमर्शियल डेव्हलपमेंट नाही केली तर त्या ठिकाणी आता नागपुरातला एक चांगला मोठा भाजी बाजार, मटन मच्छी मार्केट, पार्किंग, हॉकर झोन आणि फूड मॉल देखील आपण निर्माण करतो आहे. या लंडन स्ट्रीटमध्ये इथल्या लोकांची सोय व्हावी म्हणून एका वेळी 1,000 मुलं किंवा मुली या पोहू शकतात असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग टँक पण आपण यात बांधतो. आणि त्या ठिकाणी मी आग्रहाने सांगितलं की केवळ 500 रुपये महिन्यामध्ये इथल्या गरीब माणसाच्या मुलाला पोहण्याचा आनंद घेता येईल. त्याच ठिकाणी 1000 मुलं मुली व्यायाम करू शकतील असा मोठा व्यायामशाळा आपण आधुनिक तंत्रज्ञानाने बांधतो आहे. आणि ती पण सवलत फक्त 500 रुपयामध्ये आपल्या इथल्या जनतेला मिळणार आहे. या ठिकाणी एक मोठा हॉल बांधणार आहे ज्यामध्ये 1,500 ते 2,000 लोक बसू शकतील आणि या भागातले कार्यक्रम पण होऊ शकतील आणि लग्न प्रसंगाकरता देखील तो वापरता येईल. आणि ज्याला पार्किंगची भरपूर व्यवस्था आहे तो देखील यात बांधणार आहे. म्हणजे 2,500 कोटी रुपये कॉर्पोरेशनची कमाई, दरवर्षी 150 ते 200 कोटी रुपये टॅक्सची कमाई, लोकांना भाजी बाजार, मटन मार्केट, व्यायामशाळा, त्याचबरोबर स्विमिंग टँक, खेळाचं ग्राउंड, गार्डन, लँडस्केपिंग या सवलती देऊन देखील आपण 2.5 कोटी रुपयामध्ये 3,000-4,000 कोटीचं विश्व निर्माण करण्याचं काम या ठिकाणी उत्तमपणे झालं. आपल्या शहरामध्ये आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधले. तुम्ही कुठल्याही शहरामध्ये जा तुम्हाला रस्त्यावर गड्डे दिसतील पण आपल्या रस्त्यावर गड्डे नाही आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही सगळे जिवंत आहात तोपर्यंत, तुमचे मुलं जिवंत आहेत तोपर्यंत आणि त्याचे तुमचे नातू जिवंत आहेत तोपर्यंत या रस्त्यावर गड्डा पडणार नाही. या क्वालिटीचे आपण रस्ते बांधले आहेत. ज्यांनी बांधले नाही त्यांनी अंबाझरीचं पाणी ज्यावेळी आलं शंकरनगरमध्ये, गांधीनगरमध्ये शिरलं तर त्यांनी आरोप केले की सिमेंटचे रस्ते बांधले म्हणून शहरामध्ये पाणी घुसलं. पण मला सांगताना आनंद होतो, मग यावर्षी का नाही बरं पाणी घुसलं? आपण अंबाझरी तलावामध्ये सुधारणा केली, पूल मोठा बांधला, नाग नदीवरची अतिक्रमणं काढून टाकली. एवढंच नाही तर ती दुर्भाग्यशाली घटना होती की महालक्ष्मीच्या वेळी, गणपतीच्या वेळी घरामध्ये पाणी घुसलं होतं. लोक संकटात सापडली. त्याची योजना मी स्वतः लक्ष घालून तयार केली. देवेंद्रजींनी महाराष्ट्र सरकारकडनं पैसे दिले. आज अर्ध काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. या शहरामध्ये सगळ्यात मोठी समस्या ड्रेनेजची होती. मला आठवते या पांडे लेआउटमध्ये इकडे तिकडे मी स्वतःच्या माझ्या आमदार निधीतून 2 वेळा स्वतः पैसे दिले. सगळे ड्रेनेज चोकअप झाले होते. पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण जायकामध्ये 2400 कोटी रुपयाची नवीन योजना नाग नदीकरता तयार केली. इलेक्शन संपल्यावर 2 महिन्यात त्याचं काम सुरू होईल. कन्सल्टंट अपॉइंट झालेला आहे आणि त्या ठिकाणी आता आपल्या या नाग नदीच्या प्रकल्पात पश्चिम, दक्षिण, मध्य नागपूर, पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर या भागात जेवढे नाले नाग नदीला मिळतात आणि या भागातली सगळी ड्रेनेज सिस्टीम आता आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची करणार आहोत. उत्तर नागपूर
आणि विशेष रूपाने आउटर जो भाग आहे त्याकरता महापालिका आणि NIT त्याच कन्सल्टंटला काम देऊन एक इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये नागपूरच्या सिवेज आणि ड्रेनेजचा देखील आपण प्लॅन तयार केलेला आहे. म्हणजे जेणेकरून येणाऱ्या काळात आपल्याला कितीही वरती बिल्डिंगा झाल्या तरी ड्रेनेज सिस्टीम चोक होणार नाही. एक वेळा नागपूर शहरामध्ये धूर सोडणाऱ्या डिझेलच्या गाड्या होत्या, पण आज नागपूर शहरामध्ये इलेक्ट्रिक बसेस सगळीकडे फिरून राहिलेल्या आहेत. आणि पुढल्या 5 वर्षामध्ये मी तुम्हाला विश्वास देतो की नागपूर महानगरपालिकेकडे पेट्रोल डिझेलची ना एक गाडी राहील, ना बस राहील, ना ट्रक राहील. सगळ्या गोष्टी या इलेक्ट्रिकवर, अल्टरनेटिव्ह किंवा बायोफ्युएलवर होतील आणि या शहरातलं प्रदूषण कमी होईल. आपल्या इथला सॉलिड वेस्ट कचरा आपण नेदरलँडची कंपनी आणली, ज्यांनी सध्या आता रिलायन्सशी जॉईंट व्हेंचर केला आहे. आणि या ठिकाणी कचरा आपण सॅग्रिगेट करायची योजना त्या कंपनीने टेक्नॉलॉजी आणली, काम सुरू झालं. 2 टन पर डे CNG सुरू झाला आणि आता त्या ठिकाणी 28 टन पर डे CNG तयार होणार आहे. आणि नागपूर शहरातल्या जनतेच्या गाड्या, स्कूटर, बसेस, ट्रक या आपण तयार केलेल्या CNG वर चालणार आहे. तुम्हाला माहिती असेल, मी ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे मी बजाज कंपनीच्या CNG मोटरसायकलला पुण्यामध्ये लॉन्च केलं. ती जी मोटरसायकल आहे, स्कूटर आहे, तिचा पेट्रोलमध्ये चालणारा मोटरसायकल आणि स्कूटरचा खर्च ₹2.25 पर किलोमीटर आहे. आणि CNG वर चालणारा मोटरसायकलचा खर्च फक्त ₹1 आहे. हा 28 टन गॅस झाल्यानंतर नागपूर शहरामध्ये आपण आता गॅसने आपल्या पाईपलाईनने तुमच्या घरात गॅस आणण्याचं काम सुरू केलेलं आहे. 5,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. पुढल्या 1.5-2 वर्षात तुम्हाला सिलेंडरची गरज पडणार नाही, तर गॅस घरामध्ये येईल, पाईपने मीटर लागेल आणि गॅसची किंमत कमी होईल. आणि तुमची स्कूटर, तुमची मोटरसायकल, तुमची कार तुम्ही CNG वर जेव्हा चालवाल तेव्हा पेट्रोल डिझेलच्या तुलनेत तुमचा खर्च अर्धा होईल. म्हणजे 5-6 हजार रुपये मध्यमवर्गीय माणसाची बचत होणार आहे. म्हणजे प्रदूषण पण कमी होणार आहे. या शहरामध्ये भांडेवाडीचं डंप यार्ड होतं. मी नेहमी माझ्या भाषणात 2 गोष्टीचा उल्लेख करतो. एक असते नॉलेज टू वेल्थ, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च गेन्ड आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट एज नॉलेज. आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. मला सांगताना आनंद होतो की ज्या ग्राउंडवर आपण कचरा टाकत होतो त्या ग्राउंडवर आपण जागतिक मान्यता असणारी जगातली सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी आणली 110 एकरवर. आणि त्या ठिकाणी 450 कोटी रुपये खर्च करून ताजमहाल सारखी सुंदर युनिव्हर्सिटी तयार झाली. आणि आज 15,000 मुलं त्या ठिकाणी नागपुरातले, विदर्भातले शिकतात आहेत. ज्यांचे मुलं शिकतात आहेत ते आता अनेक विदेशात जाऊन, अमेरिकेत जाऊन इकडे तिकडे स्थायिक झाले आहेत. उरलेल्या 50 एकर जागेवर आपल्या जागतिक दर्जाची देशातल्या 5 इन्स्टिट्यूशनमध्ये असणारी नर्सिंग मुंगजी ही जी इन्स्टिट्यूट आहे KG to PG ती आपण आणली. आणि कचऱ्याचे ढिगारे ज्या ठिकाणी होते तो कचरा रिसायकलिंग केला आणि त्या जागेवर आपण 2 मोठ्या नॉलेज सिटी आणल्या, नॉलेज ट्रान्सफॉर्मेशन करणाऱ्या युनिव्हर्सिटी आणल्या, ज्यात नागपुरातले कमीत कमी 25,000 ते 30,000 मुलं शिकणार आहे. या शहरामध्ये 49 इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ट्रिपल IIT आहे, IIM तो जागतिक दर्जाचा आपल्या इथे विहानमध्ये बनलेला आहे, एम्स आहे, मेडिकल कॉलेज आणि मेयो कॉलेजमध्ये देखील हजार कोटी रुपयाचं नवीन काम सुरू झालेलं आहे. या शहरामध्ये विशेष रूपाने जे अनधिकृत लेआउट आहे त्या लेआउटमध्ये आपण पाणी पुरवठा करायला पाण्याच्या पाईपलाईन टाकायला सुरुवात केली. जवळपास 83 पाण्याच्या टाक्या आपण 93 पाण्याच्या टाक्या बांधायचं ठरवलं, 87 पूर्ण झाल्या. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण की एक वेळ नागपूरमध्ये
1200 टँकर लागायचे, आता फक्त 140 टँकर लागतात आहेत आणि पुढल्या 2 वर्षामध्ये नागपूर शहर टँकर मुक्त होईल हा विश्वास मी आपल्याला देतो. नागपूर शहरामध्ये अनधिकृत लेआउटमध्ये रोड बनवायचे होते, त्याचा खर्च 7 ते 8 हजार कोटी रुपये होता. ते शक्य नव्हतं. मी त्याच्यावर अनेक कन्सल्टंट इंजिनियर्सला बरोबर घेतलं आणि फ्लॅश मुरुम वापरून त्यामध्ये आपल्या सतण्याचा कॅल्शियम कार्बोनेट चुना टाकायचा आणि नाही त्याची स्टील स्लॅग असते ती बारीक करून ती टाकायची, त्याच्यावर टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि आता नागपूर शहरातल्या सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये अनधिकृत लेआउटमध्ये केवळ 40 ते 50 लाख रुपये पर किलोमीटर, जो खर्च 3 आणि 4 कोटी आहे, 50 लाखाच्या आत आपण या शहरात सर्व दूर 10 वर्ष टिकतील असे मजबूत रस्ते बनवायचं काम हातात घेतलं. या शहरामध्ये उत्तम बगीचे तयार केले, 350 खेळाच्या मैदानाची योजना हातात घेतली, पूर्व नागपूर, उत्तर नागपूर अनेक ठिकाणी उत्तम मैदानं बांधली आणि तुम्हाला माहिती आहे की खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून 70,000 खेळाडू, ज्येष्ठ नागरिक पण त्यात आहे, महिलाही आहे, आपण खासदार क्रीडा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला. या शहराचं वैभव वाढावं, सांस्कृतिक महत्त्व वाढावं म्हणून भारतातला सगळ्यात सुंदर ऑडिटोरियम नंबर 1 ज्याचं रेटिंग आहे तो सुरेश भट ऑडिटोरियम 2200 ते 2500 कॅपॅसिटीचा, तो आपण बांधून पूर्ण केला आणि तो त्याचा किराया 1 लाख होता. मी म्हणलं 5000 करा. त्याच्यावरती देवेंद्रजींनी, बावनकुळेंनी आपल्याला पैसे दिले, आपण सोलर लावलं आणि आता त्या ठिकाणी 10,000 रुपयामध्ये आपण सभागृह देतो. एवढं मोठं सभागृह आपल्या शहरात उपलब्ध झालं. या शहरामध्ये शिक्षणापासून तर सांस्कृतिक कार्यापर्यंत, खेळापासून तर औद्योगिक विकासापर्यंत अनेक योजना आपण हातात घेतल्या. जगामधलं पहिल्या नंबरचं रँकिंग असणारं म्युझिकल फाउंटेन फुटायला आपण तयार केलं. आता अंबाझरीच्या तलावामध्ये विवेकानंदाचा लाईट अँड साऊंड शो सुंदर झाला, आता उद्घाटन पण झालं. आचारसंहिता संपल्यानंतर आपण सगळ्यांकरता हे मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम सुरू करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. मला आनंद आहे की आपण मिहानचा प्रकल्प आणला आणि तुम्हाला आठवत असेल की मिहान प्रकल्प आणला त्यावेळी याच पश्चिम दक्षिण नागपूरमध्ये जैताळा चौकात बसून या प्रकल्पाचा विरोध करण्याकरता कोण कोण आलं होतं. मुत्तेमवार साहेब होते, नितीन राऊत होते, गुरुदे साहेब होते, शरद पवार साहेब होते. मिहान आने नाही देंगे, मिहानला विरोध केला. आता नाही बोलत, कारण मिहान प्रकल्पामध्ये माझ्याकडे यादी आहे. आपण भारतातल्या नाही तर जगातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या आणल्या. TCS आणली, 8,000 लोकांना काम मिळालं. HCL आणली, 15,000 लोकांना काम मिळालं. टेक महिंद्रा आणलं, टाटा इन्फोसिस आणलं. आज मिहानमध्ये 88,000 तरुण मुला मुलींना रोजगार देण्याचं काम आपण केलं. आज इंटरनॅशनल एअरपोर्ट देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मंजूर केला. आज आपल्याकडे एअरपोर्ट तयार होतो आहे. अजनी स्टेशनचा उद्धाराचं काम सुरू झालं, मेन स्टेशनचं काम सुरू झालं, इतवारी स्टेशनचं काम सुरू झालं आणि आता तर आपण नवीन ब्रॉडगेज मेट्रोचं सुरू करणार आहे, नागपूर ते वडसा. म्हणजे पहिल्यांदा भारतात मेट्रो ही मीटर गेजवर आहे, ब्रॉडगेजवर धावणारी मेट्रो आपल्या शहरात सुरू होणार आहे. या शहरातला रिंग रोड बांधला आपण पूर्ण. देवेंद्रजींनी भरपूर सिमेंट कॉन्क्रीट रोड करता पैसे दिले. मी खासदार म्हणून मागच्या निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा हिशोब केला तेव्हा माझ्या या आपल्या लोकसभा क्षेत्रात 1 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कामं या क्षेत्रात आहेत. आज खऱ्या अर्थाने या शहराचं चित्र बदललेलं आहे. या शहराचं चित्र बदलल्यामुळे अनेक लोक मला भेटले, विदेशातून आले. पहिले पुण्यात स्थायिक होणार होते, आता त्यांनी नागपुरात राहण्याचा निर्णय घेतला. हे शहर सुंदर झालं, स्वच्छ झालं, विकसित झालं आणि आता नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट झाल्यानंतर
पूर्ण जगाचा संबंध नागपूरशी होईल. इथून इंटरनॅशनल फ्लाईट सुटणार आहे. मला अतिशय आनंद आहे की मी हेच सांगत गेलो तर अजून 2 तास लागतील. मलाही 2 सभांना जायचं आहे. पण ही सगळी कामं जी झाली, आता या रिंग रोडवर तिकडे छत्रपती चौकानंतर 3 मोठे ब्रिजेस होऊन झाले. तो मध्ये उतरणार होता, तो म्हणलं कॅन्सल केला. वरतून देवेंद्रजींनी मंजूर करून ते पण आता पूर्ण आपण वरच्यावर जाणार आहे. म्हणजे या शहराचं 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी आपण चित्र आठवा. काय झालं, लोक लवकर विसरून जातात. मी या रोडवर जेव्हा फिरलो त्यावेळी अंधारामध्ये लुकूक 40 वॅटचा बल्ब लागायचा, अंधार राहायचा, गड्डे राहायचे, लोकांच्या गाड्या पडायच्या, अनेक ॲक्सिडेंट व्हायचे. हा रिंग रोड नागपुरात चर्चेचा विषय होता. आपण नवीन रिंग रोड बांधून पूर्ण केला. म्हणजे आता नवीन रिंग रोड पण झाला. येणाऱ्या काळामध्ये या समोर सगळं नागपूर बदललं. आणि हे जे बदललं आहे याचं श्रेय मला नाही आहे, याचं श्रेय देवेंद्रजींना पण नाही आहे. याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या नागपूरच्या जनतेला. कारण तुम्ही जर आम्हाला साथ दिली नसती, तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं नसतं तर आम्ही मंत्री कसे बनलो असतो. देवेंद्र मुख्यमंत्री बनला याचं कारण तुमच्या समर्थनामुळे मिळाला. मी खासदार झालो तुमच्यामुळे झालो. आणि त्यामुळे या शहरातल्या जनतेचं भविष्य बदललं. आणि म्हणून जे काही झालेलं आहे ते तुमच्यामुळे झालेलं आहे. आणि अभी तक जो हुआ है वो तो ट्रेलर है, और असली फिल्म शुरू होना बाकी है. नाही तर बाकीच्यांनी काय केलं, इंजिनिअरिंग कॉलेज, बीएड कॉलेज, डीएड कॉलेज, प्राथमिक शाळा, शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही. फुले आंबेडकर शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये काय झालं, एक पाव डटाव गरिबी हटाव. लोकसभेच्या निवडणुकीत खोटा प्रचार केला की भारतीय जनता पार्टीला 400 जागा मिळाला तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार. संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नानाभाऊ बसले आहेत. मी LLB केलेला. भारताच्या कॉन्स्टिट्यूशनवर आम्हाला एक पेपर होता. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं जे बेसिक प्रिमियल आहे ज्याच्यामध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच याच्यावर 7 जजेसनी आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियाने निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. हे बदलूच शकत नाही. पण जे इतर काही गोष्टी आहेत त्यामध्ये बदलण्याचा अधिकार आहे. मी इमर्जन्सीचा प्रॉडक्ट आहे. त्यावेळी मी शाळेत विद्यार्थी होतो आणि इमर्जन्सीच्या विरोधात राजकारणात आलो जयप्रकाशजींच्या आव्हानावर. या देशामध्ये भारतीय संविधानाचे तुकडे तुकडे जर कोणी केले असतील तर काँग्रेस पार्टीने केले. अनेक वेळा संविधान तोडलं. बाबासाहेबांचं जे संविधान ते तोडायचं पाप या देशात कोणी केलं असेल तर काँग्रेस पार्टीने केलं. आणि आमच्या नावाने खडे फोडले की आम्ही संविधान बदलला. तुम्ही मला सांगा, आमचं सरकारही आलं, बदललं का संविधान? नाही. आम्ही संविधान बदलवणार नाही आणि संविधान बदलवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि 7 जजेसनी दिलेल्या निर्णयामुळे जे संविधानाचा भावार्थ आहे, जे संविधानाचं स्पिरिट आहे ते कोणीही बदलवू शकणार नाही. सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज असा असतानाही खोटा प्रचार केला. मी तर जातीवादाचं राजकारण कधीच करत नाही. मी मागच्या निवडणुकीत तुमच्यासमोर आलो होतो आणि मी सांगितलं होतं की नागपूर की जनता माझी आहे, मी जनतेचा आणि जनता माझा परिवार आहे. जो मत देईल त्याचंही काम करेन, तो देणार नाही त्याचंही काम करेन. आणि मला विश्वास आहे, मी हेही सांगितलं होतं कि जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. माझ्याकडे 5,000 लोक ऑरेंज सिटी हॉस्पिटलचं माझं कार्यालय लाईनीत उभे असतात.
लंगडे लुळे बहिरे हार्टचं ऑपरेशन, मी किती लाखोनी लोकांना केवळ ह्या लोकसभा क्षेत्रात 1.5 लाखपेक्षा जास्त लोक आहे की ज्यांना मी कुठे ना कुठे मदत केली. 1 लाख लोकांना चष्मे दिले, 50,000 लोकांच्या कटऱ्याचं ऑपरेशन केलंय, 800 लोकांना पाय लावले, कुणाला हात लावले. एवढंच नाही तर या शहरामधल्या जनतेची पूर्ण इमानदारीने सेवा केली, बडवेगिरी नाही केली. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली. मी सगळ्यांना सांगतो, एक मायचा लाल पैदा करा तो तुम्हाला अंधारातही सांगत असेल का पैसे काम केलं. माझ्याकडे आता मी खूप कंपन्यांना ब्लॅकलिस्टेड केलं, मोठा मोठा. मी सांगितलं तुम अगर खराब काम करोगे तो कसके ठोकूंगा तुम. केवळ आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे. या समाजातला तळागाळातला जो शोषित पीडित माणूस आहे, जो सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे, त्याचा विकास झाला पाहिजे. या समाजामध्ये सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. याकरता आम्ही रात्रदिवस काम केलं. महाराष्ट्र सरकारने, शिंदे साहेब, अजित पवार, देवेंद्रजींनी मिळून लाडकी बहीण योजना आणली. या योजनेत अनेक गरीब घरच्या आमच्या बहिणींना जे अनुदान मिळतं आहे, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण झालं. हा समाज सुखी कसा व्हावा, या खऱ्या अर्थाने ज्याला आपण डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणतो, ज्याची चर्चा जगात आहे, मला माहिती नाही, पण आपण जर अभ्यास केला आणि पूर्ण परीक्षण केलं तर डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्समध्ये नागपूर शहर भारतात पहिल्या 5 शहरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. एवढं चांगलं काम या शहरात झालं. देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून या मतदार क्षेत्राला भरपूर पैसे दिले, नागपूरला पैसे दिले, आणि त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक चांगल्या योजना आपण या ठिकाणी केल्या. आणि हे सगळं जे झालं ते तुमच्या विकासाच्या गाडीला डबल इंजिन लागलं म्हणून झालं. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की विकासाची प्रक्रिया थांबता कामा नये. कारण हा प्रश्न कोणा पक्षाचा नाही आहे, हा प्रश्न कोणा व्यक्तीचा नाही आहे, हा प्रश्न गोरगरीब जनतेच्या भविष्याचा आहे. ही निवडणूक कोणा उमेदवाराचं भविष्य ठरणारे नाही आहे, तर ही निवडणूक आपल्या जनतेच्या भविष्याचा फैसला घेणारी निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या या मतदारसंघातून आपल्या युतीचे उमेदवार म्हणून देवेंद्रजी उभे आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या भागात, देशात, राज्यात चांगलं काम केलं. आणि पुन्हा एकदा ते आपला आशीर्वाद घेण्याकरता उभे आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. तेही पण सतत फिरून आले, त्यामुळे आज उपस्थित नाही आहे. मी पण आता एवढ्या सभा आहेत की रोज मला 8-8, 9-9 सभा जरी केल्या तरी पण अजूनही अनेक लोक नाराज झाले की तुम्ही या. आता एवढ्या ठिकाणी जाणं शक्य नाही आहे. पण मला विश्वास आहे की जे केलेलं काम आम्ही आहे ते तुमच्या समोर आहे. नाहीतर निवडणुकीच्या वेळी, मी यावेळी माझ्या निवडणुकीत सांगितलं की मी कोणाला नाश्ता, चहा, पार्टी, मटण, दारू पाजणार नाही, जातीयवाद करणार नाही. ज्याला मत द्यायचा द्या, नाही द्यायचा नका देऊ, हे नाही करणार. आम्हाला आमच्या कामावर मत पाहिजे. जर आम्ही इमानदारीने सेवा केली असेल तर ही जनता आम्हाला जात, पंथ, धर्म, भाषेचा विचार न करता आमच्या मागे उभी राहील, हा आमचा विश्वास आहे. आणि आज नागपूरची जनता नेहमी उभी राहते. आणि म्हणून या शहराचं जे भविष्य बदलून राहिलेलं आहे, अजून कामं करायची आहेत. डबल इंजिन असेल तर बुलेट ट्रेनची स्पीड मिळणारा विकासाकरता. आणि म्हणून या मतदारसंघातून पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी पूर्ण ताकद लावून देवेंद्रजींना प्रचंड मताने विजयी करावं आणि पुन्हा एकदा आपला विकास करण्याची संधी द्यावी, ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. 10 वाजायच्या आत मला अजून 2 सभा, 2 कार्यालय उद्घाटन करायची आहे. मला जायचं आहे, त्यामुळे मी बरंच काही बोलायचं पण बोलू शकलो नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की मॅन टू मॅन अँड हार्ट टू हार्ट घरोघरी जा. या भंपकबाजीत काही ठेवलं नाही आहे. बॅनर पोस्टरने काम नाही होत. लढाई
हार्ट टू हार्ट प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला समजावून सांगून त्याचं मन जिंकून त्याचं मन आपल्याकडे वळवणं हे काम तुम्हाला करायचं आहे. मला विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून, कारण आम्ही जे काय होतो तुमच्यामुळे आहोत, कार्यकर्त्यामुळे आहोत, आणि तुमच्या या प्रयत्नामुळे देवेंद्रजी तर नक्कीच विजय होतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार येईल आणि मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्लीतलं सरकार आणि महाराष्ट्रातलं युतीचं सरकार महाराष्ट्राच्या विकासाच्या ट्रेनला, बुलेट ट्रेनला डबल इंजिन जेव्हा लागणार आहे तेव्हा जागतिक रेकॉर्ड मोडून गतीने ही ट्रेन तुमचे पूर्ण स्वप्न केल्याशिवाय राहणार नाही, स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. आपल्या इथले हिंगणा मतदारसंघाचे आमदार आणि समीर मेघे या ठिकाणी उभे आलेले आहे. त्यांनी पण हिंगणा क्षेत्रात खूप उत्तम काम केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की मेघे साहेबांनी गोरगरीब माणसाकरता किती सेवा केली हे मी सांगायची गरज नाही. तो वारसा घेऊन समीर मेघे हिंगणा मतदारसंघातून उभे आहे. कोविडच्या काळामध्ये माझ्या आग्रहाखातर मेघे साहेबांनी आपल्या इकडे मेडिकल कॉलेज मोठं उघडलं 1000 बेडचं आणि त्या माध्यमातून समीरजींनी लाखो गरीब लोकांची सेवा केली आणि प्राण वाचवण्याचं काम केलं. ते हिंगण्यामधून उभ्या, बाकी नागपूरच्या सगळ्याच विधानसभा क्षेत्रात मी आता 2 ठिकाणी जाणार आहे. पुन्हा एकदा आपण सर्व ठिकाणी आपल्या युतीच्या उमेदवाराच्या मागे शक्ती उभी करा, त्यांना विजयी करा अशी नम्र विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी. नमस्कार.